मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक बोलवली होती आणि बैठकीला गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. मात्र छगन भुजबळ या बैठकीमध्ये दिसलेले नाहीयेत. त्यामुळे भुजबळांना डावललं जातंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. बघूया. त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा 2027 मध्ये पार पडणार आहे. त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी तयारी सुरू केली आहे. नाशिकचा पालकमंत्री ठरत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच कुंभमेळा तयारीला सुरुवात केल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर इथं पारंपरिक पद्धतीनं सोवळं परिधान करत त्र्यंबकेश्वरचा रुद्राभिषेक केला. या दौऱ्यात गिरीश महाजनांसह अनेक आमदार दिसले. मात्र छगन भुजबळ कुठेही दिसले नाहीत. मंत्री महोदय तिघं या जिल्ह्यातले ते आहेत. कुंभमेळा म्हणून मी आहे, आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. पुढच्या आठवड्यात साहेब येतील, कारण साहेबांनी सांगितलं मी दर 10 प्रदेशातून या ठिकाणी भेट देईल आणि त्यावेळेला पुढच्या बैठकीला सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यासोबतही बैठक होईल. मी एक 3-4 दिवसात पुन्हा येईल अधिवेशन संपल्यानंतर. त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व आमदार खासदार या ठिकाणी बसणार, लोकप्रतिनिधी आम्ही बसणार आहोत. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. त्यातच छगन भुजबळ ही बैठकीला बोलावलं नाही म्हणून नाराज झाल्याचं दिसतंय. तर आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं आढावा बैठकीत नाशिकचे प्रश्न मांडायला प्राधान्य असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी शेकडो कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे. त्याचे 2 टप्पे आम्ही करतो. पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील. प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी मांडण्यात आलेला विकास आराखडा हा महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक.